हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर आज खूप दिवसापासून आम्ही ठरवलं होतं की जाऊया भाजीला, पण खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला जायला मिळालं नाही. तर आज पाऊस नव्हता म्हणून आम्ही आलो आता मस्त अशी टाकायची भाजी काढायला. तर आता प्रणिता तर काढते, तिला आम्ही पटापट हेल्प करतो भाजी काढायला. चला लेट्स सी. डेंजर रस्ता झाला बापरे, उतरायला पण जमत नाही. इथल्या ना मस्त मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, एकच नंबर आहे. खूप मस्त वाटतं पावसात. मस्त असं हिरवंगार गवत झालं आहे, झाडंसुद्धा एक नंबर. हे लोक मला ठेवून चाललेत, पण इतकी जड आहे की मला चालायला जमत नाही. हे लोक मला सगळं ठेवून पुढं पुढं धावत आहेत. मला पण पटापट जावं लागेल. हवा पण खूप छान एकदम मस्त आहे. गावी पावसातून मस्त वाटतं एकदम. इथे ना मस्त सगळीकडे ना भाजी आली टाकायची. बघा प्रणिताने सुरुवात पण केली काढायची. खूप सारा टाकला आला आहे, मस्त टाकला आहे. त्याआधी थोडे आंबे आहेत का बघायला चालले, नंतर भाजी काढणार. हर्ष आणि तर हे लोक गेले पुढं, आम्ही तिघी राहिले पाठी. पटापट जाऊन त्यांना जॉईन करणार. रस्ते तर बापरे सगळीकडे असं ना झाडं झालं, पण जायला रस्ताच नाही. साईड देत देत जायचं जरा आहे. आता इकडे पावसातून ना खूप पाणी येईल. मग प्रणिता येईल ते कपडे धुवायला. रानातून आलो फायनली असं रस्त्यावर आलो. हे थकायला झालं. बरं आहे छत्री बित्री सगळं आणले. या दोघींचा काय प्लॅन आहे काय माहिती. हर्ष हर्ष आंबे शोधतोय. बाय. बाबा चालले आंबे जमा करायला. रस्ता तर जबरदस्त आहे, खूप सारे आंबे भेटले. कच्चा आंबा पण भेटला आम्हाला मस्त. तिथं पडलेला आहे बघ माकडांनी, बघ किती खाऊन वाटलं. मजा आहे बाबा माकडांची. जरी यायचं ना आलशीपणा नाही करायचं. बघ किती आंबे जमले. एवढा पाऊस पडतो तरी गरम व्हायचं काय, लयच गरम होते बापरे. हा दुसऱ्या ठिकाणी चाललो. आंबे असे भरपूर जमा केले, दुसऱ्या ठिकाणी चाललोय. आज सगळीकडे फिरणार. मस्त पाऊस पण नाही काय. चला मस्ती करत चाललायस रे. करवंद हो करवंद. छत्री आणले म्हणून पाऊस नाही. छत्री नसते आणली तर खूप पाऊस आला असता. बापरे मच्छर पण इतके ना रानात, खूप चावले. हालत कर. परत दुसरीकडे घेऊन चालले पण तिथं बघू कुठे घेऊन चालले. इकडे असं रान आहे, त्याच्यामध्ये हा असा एक वाडा आहे. साईडला मस्त आंब्याची झाडं आहे, त्याची भरपूर झाली. बाग आहे, बाग म्हणतात ही बाग. रानात बांधलाय असा वाडा. तर चाललो घरी बाबा. वाडा वगैरे बघितला. हर्षला पण बघायचा होता हा वाडा. मिळाला तर जाऊन संध्याकाळी प्रणिता भाजी करणार आहे. समज घेतला. हे मी शिकवलं तुला चालवायचं, मी शिकवलंय. सुरू. चला आता भाजी काढायची, मग जायचं. सगळीकडे भाजीच भाजी. मस्त शिकलास. घेऊन आलास हे. एक दिली होती ना बनवून, परत घेऊन आलास. करवंद भेटले, चालले करवंद खायला. तशी काठी घेतली आजीबाईसारखी. ए चला तुम्ही नाही येत, करवंद भेटले चला. काढ काढ भरपूर आहेत.
मस्त काय गोड आहे सगळं आंबट. योगी तर झाली पाणी भरायला. मग इथं शॉर्टकट रस्ता होता इकडे यायचा. खूप सारे करवंद असणे जमा केलेत मस्त. मी पण काढायला मस्त 4-5 टोके असे करवंद आणले. कोकिळाचा आवाज येतो मस्त. कोकिळा वरडते. योगिता तिला चिडवते ना, ती अजून जोरात वरडते. प्रणिताला तर फुलं दिसली तर फुलं तोडायला गेले. हरचा अजून हर्षला टोका बनवायला येत नाही म्हणून तो तेच बघतोय कसा बनतो टोका. ट्राय बनवला ना टोका आणि त्याला येतच नव्हतं असं बनवायला, म्हणून तो प्रॅक्टिस करते कसा बनवायचा आहे. एवढी सारी करवंद भेटली. हर्ष अजून प्रॅक्टिसच करतो टोका कसा बनवायचा. माझा तर बनला. खात आले मी. मस्त घरी आले. पूर्ण चीक सगळा लागला हाताबिताला. सगळा साफ केला आणि आता मस्त फणस फोडून संध्याकाळी भाजी बनवून. गावाला आल्यापासून एकदा पण कुठे घेऊन नाही गेली प्रणिता. आज म्हटलं चल जाव्या कसब्यात, थोडं जाऊन येऊ. तर आज आम्ही कसब्यात चालू. मम्मी पण आली आम्हाला घ्यायला, पण आम्हाला भेटणार आहे कसब्यात. तर चला कसब्यात काय काय तुम्हाला मी दाखवते. एक मस्त ना संभाजी महाराजांचं ना स्मारक आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चला संभाजी महाराजांच्या स्मारकच्या इथे आले, तुम्हाला दाखवते. संभाजी महाराजांचं स्मारक आहे, ते खूप छानचं कसबा. इथे ना खूप मोठी अशी रंगपंचमी होते, त्याला शिपणं म्हणतात. कसब्यातलं काम झालं तर आम्ही आलो संगमेश्वरला. संगमेश्वरचं मार्केट मस्त फिरायला आलो. तिकडे गेले म्हणून आम्ही बसलो इकडे. मस्त मिसळ मागवली करायला. गावी पाऊस लागत होता, त्यामुळे ना सगळेजण ना असे मस्त पेरे आणि नांगरणी करत होते. तर खूप मस्त वाटत होतं बघायला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय.